या किल्ल्यावरती संवर्धन करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असं नाही, किंवा ज्या वास्तू दडलेल्या होत्या ते शोधण्याचंही काम झालेलं नाही असं नाही आहे. 2019 पासनं हे काम सुरू आहे आणि रायगड प्राधिकरणाचे मुख्य संवर्धक म्हणूया काय संवर्धन आर्किटेक्ट आहेत वरुण आपल्यासोबत. सो वरुण, 2019 पासून हे सुरू झालं आणि मग स्पेशली रायगड विकास प्राधिकरणामार्फत जेव्हा ASIला हे सांगण्यात आलं, पुरातत्व खात्याला, किंवा जेवढ्या डेब्रीजमध्ये आपल्या वास्तू आहेत या जवळपास 100 अधिक वास्तूंमध्ये डेब्री क्लिअरन्स होणं गरजेचं आहे. आणि तोच प्रोग्राम हाती घेऊन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि RDA म्हणजे रायगड विकास प्राधिकरण यांच्या मदतीने हे 7 वाडे आपण 2019 7 वाडे त्यापैकी एका वाड्यात त्याच्या कुशावर्त जवळचा हा एक वाडा आहे. कुशावर्त जवळचा हा एक वाडा. सो याच्यामध्ये तुम्ही आता संवर्धनाचं अनेक वर्ष काम करता, किंवा तुमचा अनुभव पण आहे देश विदेश, तुम्ही स्पेशली देशात खूप ठिकाणी फिरले जातात. ह्या बांधकामाबद्दल आपल्याला काय सांगता येईल महाराष्ट्र? बेसिकली असं आहे की जो मेन मुख्य जोतं आहे ते दगडी बांधकामाचं आहे. आणि ज्या आतल्या भिंती आहेत म्हणजे पार्टिशन वॉल्स म्हणूया, आणि आउटर वॉल आणि इनर वॉल्स, याचं जर हे पाहिलं तर काही ठिकाणी RR म्हणजे रँडम रबल मॅशनरी स्टोन आणि ब्रिक हे अशा पद्धतीचं हे बांधकाम दिसून येतं. तर एकंदरीत ब्रिक्स जिथं आहे तिथं त्या ज्या भागात ती डिझाईन केलेली जोतं आहे त्याचा वापर त्याच्यासाठी कसा योग्य होता. एक तर यस की दगडाचं बांधकाम हे वेळ घेणारं, विटांचं बांधकाम हे पटकन होणारं, ह्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण आहे. पण बऱ्याच वास्तूंमध्ये दगड दिसून येतो RR वॉल्स, बऱ्याच वास्तूंमध्ये ब्रिक्स दिसून येते म्हणजे ब्रिक वॉल्सचं प्रमाण आहे. पण मग याचा अर्थ असा की स्वराज्य स्थापनेच्याही आधी हा रायरीचा किल्ला होता. साधारणतः 1400-1500 वर्षाचा या किल्ल्याचा इतिहास असावा, राईट. त्याच्यानंतर पण मग मला वाटतं सिद्धी आले, नंतर मग शाहूराजे होते, पेशवे होते, इंग्रज होते आणि मधल्या काळामध्ये मुघलही होते. ह्या सगळ्यांच्या स्थापत्य शैलीचा काही प्रभाव दिसतो? नक्कीच आहे की जिथं जिथं नंतरची इंटरव्हेन्शन्स आहेत तिथं आपल्याला ब्रिक्स पण दिसते काही प्रमाणात. काही ठिकाणी जे स्टोन वॉल्स आहेत तिथं आपल्याला वेळ कमी असल्यामुळे त्यांनी रँडम रबल म्हणजे कोर्स नाही, दगड घरून न अनगड दगडाच्याच भिंती पण बनवल्या आहेत. तर जिथं वेळ आणि वेगवेगळ्या पिरियड जो म्हणतो आपण तो इव्हॉल्युशन दिसून येतो रायगडावर. आणि आम्हाला काही म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला जगदीश्वराजवळ तर मड प्लास्टरचे एव्हिडन्स सापडले. एक्झॅक्टली माझ्या मागे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराकडं जी डेब्री क्लिअरन्स झाला त्याच्यात आपल्याला मड प्लास्टरचा एव्हिडन्स सापडला, म्हणजे मातीने प्लास्टर केलंय असा एव्हिडन्स डेब्री खाली दाबलेल्या भिंतीवर आपल्याला मिळाला. तर रायगडावर मड प्लास्टरचाही एव्हिडन्स आहे, हे त्याच्यातलं पहिलंच उदाहरण आहे. आणि ते गुंबक जे असतात, तुम्हाला माहिती आहे गुंबकचा अर्थ काय होतो? आता हे जगदीश्वराचं मंदिर आहे पलीकडे, तिथे सर्वसाधारणपणे इंडो इस्लामिक पद्धतीच्या बांधकामाचा प्रभाव दिसतो. हा प्रभाव कसा आहे? एवढंच म्हणता येईल म्हणजे इतिहासाच्या याच्यात न जाता जर आपण पाहिलं तर जगदीश्वरावरही आपल्याला वास्तुशैलीचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात. त्याचं कारण आहे ना की वेगवेगळ्या राजवटीचा इथे अंमल राहिलेला आहे. जो ट्रान्सफॉर्मेशन आहे तो वेगवेगळ्या पिरियडचा जो अंमल आहे तो अंमल पाहता त्याच्यावर फीचर्स मध्ये बदल होताना दिसतात आणि तेच त्याची वास्तुशैली सांगते. पण एक चिंता आहे आणि कदाचित वरूणकडनं मला ते समजून घ्यायचं आहे. माझ्या मते आपलं जे पुरातत्व विभाग आहे ना त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. पण देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांना म्हणतात की आत्ताचं जे काही आपल्या लोकांचं जीवनमान आहे याचा अर्थ लोकांनी यावं आणि या वास्तू त्याला काही नुकसान पोचवावं असं माझं अजिबात मत नाही, कोणाचंही नसेल. पण लोकांची जी उत्सुकता आहे त्या उत्सुकतेबरोबरच इतिहासात ज्यांना रस आहे किंवा ज्यांना ह्या वास्तूंचं संवर्धन करायचं आहे त्यांना जर काही गोष्टी करायच्या असतील तर पुरातत्व खात्याने जो ब्रिटिश कालखंडापासनं त्यांच्यावरती असलेला जो प्रभाव आहे त्याच्याबद्दल नीट विचार करायला हवा. आता ह्या बघा ना, ह्या अशा, आता हे आपलं मंदिर आहे, हे वाडेश्वराचं मंदिर आहे. त्याच्या शिखराचं काम सध्या पुरातत्व खात्याने हातात घेतलंय आणि त्याच्यात जो काही पूर्वीचा एव्हिडन्स म्हणजे पूर्वीचा जो पुरावा त्यांना मिळाला आहे त्याच्या अनुषंगाने ते याचं जतन संवर्धन करतायत. पुढे कुशावर्त तलाव आहे त्याचंही संवर्धन पुरातत्व खात्यामार्फत सुरू आहे. आणि मला ह्या नागपूरच्या संस्थेनं जे काही काम केलं त्यातनं एक गोष्ट कळाली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम होत असताना जे पाणवठे आहेत त्याचा खूप व्यवस्थित असा विचार केला गेला. जसं वरुणने मला सांगितलं की इथे किमान 84 असे पाणवठे आहेत आणि विशेषतः किल्ल्यावरती अशा पद्धतीचा जो साठा आहे वरून ते किती आहे?
हे जवळपास 12 ते 13 मुख्य तलाव आहेत आणि बाकी हे जे आहे ते टाक्यांच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतात. जेवढी मुख्य तलावं आहेत त्याचा परत तोच आहे की जो बांधकामाला दगड आहे, मग समजा कुशावर्त हा बालेकिल्ल्याजवळ असेल तर बालेकिल्ल्याला जो बांधकामाचा दगड लागला असेल तो इथून काढण्यात आला आहे. आणि एक आहे की जे पावसाच्या पाण्याचे प्रवाह आहे, जे आपल्याला MR सॅकने केलेल्या मॅप्समध्ये आपल्याला खूप ठळकपणे दिसतं, सरफेस ड्रेनेज, की पावसाचं पाणी कुठं वाहून जातं. तर ते जर पाहिलं तर त्यांनी त्यावेळच्या रचनाकारांनी याचा निश्चितच विचार केला की पावसाचं पाणी जिथून जातं तिथला दगड सॉफ्ट असेल का, जिथं पावसाच्या पाण्याचे प्रवाह नाही तिथला दगड हा थोडा हार्ड स्टोन असेल का, ह्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण, तशीच तलावांची रचना आपल्याला रायगडावर MR सॅकच्या मॅपला जर नीट अभ्यासलं तर दिसून येते. आणि म्हणून मी म्हटलं की हे शास्त्र नीट समजून घ्यायचं असेल आपलं पुरातन प्रगत असलेलं, तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानानं जी गोष्ट आज महाराष्ट्रासमोर मांडली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिन मंगलमयी सोहळ्याच्या निमित्तानं, त्याचा आपल्या महाराष्ट्रातल्या धोरणकर्त्यांनी नीट विचार करायला हवा आणि तो विचार करतीलच, मला अपेक्षा आहे या भागानंतर. अरे वा, बनव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.